नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज एमएसबीटी विंटर 2024 चा रिझल्ट जाहीर झालेला आहे। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले, तर काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग लागले। तर सर्वप्रथम जे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झालेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि अशांना बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट सेमिस्टर। पण हो, ज्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग लागलेले आहे, काही विद्यार्थी विषयांमध्ये फेल झालेले आहे, तर अशा विद्यार्थ्यांचं काय? सर आम्हाला तर भरपूर सारे प्रश्न आहे, बरोबर आहे। मग एटीकेटी म्हणजे काय? आमच्या मार्कशीटवर फेल आलेला आहे। काही विद्यार्थी जे सेकंड इयरला असेल त्यांच्या याच्यावर एफटी आलेला आहे। हे स्टार काय असतं, हॅश काय असतं, ऍड्रेट काय असतं, नंतर कोंडो आम्हाला का मिळाला नाही सर, याचं काय कारण असेल, त्यानंतर फोटोकॉपी रिचेकिंगच्या डेट केव्हा येतील, हे फोटोकॉपी असतं काय, रिचेकिंग असतं काय, त्यानंतर रिझल्ट बद्दलचे भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये जे आहे ना, अशा सर्व विद्यार्थ्यांची सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। त्यामुळे काळजी करू नका, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि हो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाइन क्लासेस तुम्हाला अफोर्डेबल कॉस्ट मध्ये मिळून जाईल। आणि हो, यावेळेस सुद्धा भरपूर जबरदस्त असा रिझल्ट आपल्या ऑनलाइन क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे। ऑफलाईनचा असून आलेला असं काही नाहीये, ऑफलाईन ऑनलाईन दोघांचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे। एकदा जा, चेक करा, आमचं शिकवणं जर आवडलं ना तरच कोर्स परचेस करा, नाही तर करू नका, ठीक आहे। चला असो, तर जाऊया आजच्या व्हिडिओकडे वळूया। तर सर्वप्रथम बघा, तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहे अशांनी तर एन्जॉय करा, मस्त आहे की एकदम चिल करा डायरेक्टली, ठीक आहे ना। चला असो, आनंदाचा क्षण आहे, तुमच्या परिवारासोबत आनंद व्यक्त करा बेटा, ठीक आहे ना। पण हो, जे विद्यार्थी बॅकलॉग पडलेले आहे, कारण बघा कसं असतं माहिती आहे का, जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला आहे, 1ली ते 10वी पासून तुम्ही तर कधी फेल हा शब्द ऐकलेला नाहीये, बरोबर आहे। पहिल्यांदा तुम्हाला फेल्युअर मिळालेला आहे, ठीक आहे ना। टेन्शन घेऊ नका, बघा डिप्लोमा आहे, हे 11वी 12वी सारखं नाही बाळांनो, ठीक आहे ना। यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो, कारण कसं असतं, तुमचं ऍडमिशन खूप लेट झालं, तुम्हाला 2 ते 3च महिने फक्त मिळाले होते अभ्यास करण्यासाठी, ते 3 महिने तुम्हाला डिप्लोमा काय आहे हे समजायलाच लागून गेले, ठीक आहे ना। म्हणून तुमचे बॅकलॉग वगैरे पडलेले आहे, बरोबर आहे। तर काळजी करू नका, पण आता हे जे नवीन सेमिस्टर आपलं जे सुरू झालेलं आहे याचा अभ्यास प्रॉपर करा, कारण आता बघा तुमच्या ज्या एक्झाम्स होईल, बघा सर्वप्रथम पहिला प्रश्न, जे विद्यार्थी आता बॅकलॉग वगैरे पडलेले आहे ना, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा आता मे मध्ये होणार आहे, बरोबर आहे। म्हणजे 2 मे पासून जे आपल्या आता समर 2025 समर 2025 ज्या एक्झाम्स आता आपल्या सुरुवात होतील, तर त्या 2 मे पासून सुरू होणार आहे। तर तेव्हा तुम्हाला या बॅकलॉगच्या विषयांचे सुद्धा एक्झाम द्यायचे आहे आणि रेग्युलरच्या सेमिस्टरचे सुद्धा एक्झाम द्यायचे आहे। तर एक काम तुमचं वाढून गेलेलं आहे, रेग्युलर सेमिस्टर प्लस मागच्या विषयी जे बॅकलॉग आहे ना त्यांची सुद्धा तुम्हाला परीक्षा या सेमिस्टरला द्याव्या लागतील। पहिला प्रश्न तुम्हाला सर्वांना क्लिअर झाला असेल। दुसरी गोष्ट, सर आमच्या रिझल्टवर एटीकेटी नाव येतंय, काही म्हणतील की सर आमच्या रिझल्टवर फेल येतंय। तर बघा बेटा, हे आहे तुमचं ऑड सेमिस्टर, ऑड सेमिस्टरला आहे ना एटीकेटी येऊ फेल येऊ याचा काही संबंध नसतो, बरोबर आहे। आता हे केव्हा व्हॅलिड असतं? इव्हन सेमिस्टरला। बघा म्हणजे कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला सर्वांना सांगतो, इव्हन सेमिस्टर म्हणजे काय, सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, बरोबर आहे। जर तुम्ही सेकंड सेमिस्टरला जर समजा भरपूर विषय बॅकलॉग पडले तर तुम्हाला सेकंड इयरला नाही जाता येत, किंवा जर तुम्ही समजा आता सेकंड इयरच्या फोर्थ सेमिस्टर समजा त्या विद्यार्थ्यांना भरपूर सारे विषय बॅकलॉग पडले तर ते थर्ड इयरला नाही जात आहेत, तर त्यावेळेस एटीकेटीनी फेल हे मॅटर करतं। पण आता हे ऑड सेमिस्टर बेटा, बरोबर आहे, 1लं 3रं 5वं, तर या ठिकाणी एटीकेटी फेल याचा काही एक संबंध नाहीये बेटा, ठीक आहे ना। फक्त लक्ष ठेवा, जर तुमचे 2पेक्षा जास्त सब्जेक्ट जर समजा बॅकलॉग असेल ना, तुमच्या मार्कशीटवर फेल हा शब्द आला असेल, आणि जर तुमचा 1 बॅकलॉग असेल किंवा 2 बॅकलॉग असेल तर तुमच्यावर एटीकेटी आला असेल, ठीक आहे। पण याची काळजी करू नका, जे विषय तुमचे बॅकलॉग आहे, जे विषय तुम्ही फेल झालेले आहात, बरोबर आहे, त्याच्यावर असा स्टार मार्क आला असेल। बघा ज्या विषयांमध्ये तुम्ही फेल झालेले आहात ना त्यावर स्टार मार्क आला असेल, बरोबर आहे। तर ज्या विषयांवर स्टार मार्क आला असेल असे पेपर तुम्हाला आता समर सेमिस्टरला द्यायचे। बघा बेटा, मी भरपूर वेळा बोलतो की बघा रे बाळांनो, युनिट टेस्टला मनावर घ्या रे, युनिट टेस्टला मार्क पाडा रे बाबा, पाडा रे बाबा, पण तुम्ही ऐकलं नव्हतं, बरोबर आहे। तर युनिट टेस्ट सर्वात महत्वाची बेटा, मी अजून सुद्धा बेटा तुमच्या समोर हात जोडतो बेटा, युनिट टेस्टला मार्क पाडा। कारण कसं आहे माहिती आहे का बेटा, ही जी के स्कीम आहे ना, तर के स्कीमची पासिंग जी आहे ती कंबाईन आहे, म्हणजे युनिट टेस्टचे 30 मार्क, बरोबर आहे, आणि तुमचे फायनल थेरी एक्झामचे मार्क। आता बघा खरं सांगा, जे विद्यार्थी फेल झालेले आहे ना अशा विद्यार्थ्यांना युनिट टेस्ट मध्ये खूप कमी मार्क आहे डायरेक्टली, बरोबर आहे। ज्या विद्यार्थ्यांना 10पेक्षा कमी आहे ना, तर भरपूर जण असे विद्यार्थी फेल झालेले। तर बघा युनिट टेस्टला प्रयत्न असा करा की 20+ मार्क तुम्हाला आलेच पाहिजे, काही करा, साम दाम दंडभेद, ठीक आहे ना, पण बेटा युनिट टेस्टला 20+ मार्क तुमचे आले पाहिजे, ठीक आहे ना। आणि ज्या विद्यार्थ्यांनी 25+ मार्क स्कोर केले बेटा, अशाने तर टेन्शन घ्यायची गरजच नाही, डायरेक्टली ते डायरेक्ट बिंदास पास होऊनच जाता बेटा। तर लक्षात ठेवा, हा विषय तुम्हाला लक्षात ठेवायचा की युनिट टेस्ट सर्व जोर लावून द्या बेटा युनिट टेस्टला मार्क मिळवण्यासाठी, ठीक आहे। चला आता हॅश म्हणजे काय, तर बघा बेटा, तर हॅश केव्हा येतं माहिती आहे की, समजा एखादा विद्यार्थी आहे, समजा मी आहे 3rd इयरला, बरोबर आहे, मी आहे 3rd इयरला, बरोबर आहे। आता माझे सेकंड इयरचे काही सब्जेक्ट बॅकलॉग होते, बरोबर आहे। आता काही बॅकलॉग होते आणि काही मी
क्लिअर झालं होतं, बरोबर आहे. काही विषय माझे सुटलेले होते, काही विषय माझे बाकी होते. तर बाकी विषय मी आता दिले होते, बरोबर आहे, मागच्या सेमिस्टरला. तर अशा वेळेस जे पहिले आपण क्लिअर झालेले असेल ना, त्याच्या पुढे येतं हॅश. तर हा काही एकदम काही मोठा कॉन्सेप्ट नाहीये. जे पहिले विषय तुम्ही पहिल्या झटक्यात जो पास झाले होते, बरोबर आहे, त्याच्या पुढे येतं बेटा आपलं हॅश. आता हे याच्यावर जास्त काही टेन्शन घेऊ नका. हे फक्त केव्हा असतं की बॅकलॉगच्या सब्जेक्टच्या विषय ज्यावेळेस आपण देतो ना, त्यावेळेस फक्त आपल्याला हॅश हे दिसत असतं, बरोबर आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा सिम्बॉल बेटा हे ॲडरेट. आता ॲडरेट म्हणजे काय, कॉन्डो, ठीक आहे, त्याला आता कॉन्डोनेशन. तर कॉन्डोनेशन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉन्डो केव्हा मिळतो. जर समजा एखादा विद्यार्थी सर्व विषयांमध्ये पास असेल आणि एकाच विषयामध्ये जर त्याला 10 मार्काच्या आसपास जर समजा लागत असेल ना पास होण्यासाठी, तर 10 मार्काचा त्याला कॉन्डो दिला जातो. बरेचसे विद्यार्थी असे पण आहे त्यांना 2-2 सब्जेक्टमध्ये कॉन्डो मिळालाय. म्हणजे कसं हो सर, सांगा ना सर आम्हाला. बघा, तर एका विद्यार्थ्याला एका विषयामध्ये होते 35 मार्क आणि दुसऱ्या विषयामध्ये होते 36 मार्क, बरोबर आहे. म्हणजे या विषयामध्ये त्याला 5 मार्क कमी आहे, या विषयामध्ये त्याला 4 मार्क कमी आहे, बरोबर आहे. तर अशा विद्यार्थ्याला या सब्जेक्टमध्ये 5 मार्काचा कॉन्डो मिळाला, या सब्जेक्टमध्ये 4 मार्काचा कॉन्डो मिळाला आणि हा विद्यार्थी ऑल क्लिअर झाला. तर असा सुद्धा कॉन्डो, हा जो 10 मार्काचा जो कॉन्डो असतो ना, हा सुद्धा डिवाइड होतो. पण यासाठी कंडिशन काय की बाकी सर्व विषय तुम्ही क्लिअर पाहिजे आणि बऱ्यापैकी चांगल्या मार्काने तुम्ही क्लिअर पाहिजे, प्लस इंटरनल तुम्ही सर्व क्लिअर असले पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे इंटरनल जे प्रॅक्टिकल्स वगैरे असतात ते आपण पास झालं असलं पाहिजे, ठीक आहे ना. त्यावेळेस हा कॉन्डो वगैरे मिळत असतो. तर बरेचसे विद्यार्थी म्हणजे सर आम्हाला कॉन्डो का नाही मिळाला. तर बघा, कॉन्डो का नाही मिळाला यासाठी 2 रिझन असू शकतात. पहिलं रिझन म्हणजे काय, अरे बाबा तुम्हाला 10 मार्कांपेक्षा जास्त मार्क लागतात पास होण्यासाठी, हे पहिलं रिझन असू शकतं. दुसरं रिझन, बरोबर आहे, दुसरं रिझन तुम्हाला बघा बेटा, याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, सिंपलची गोष्ट, तुम्ही काही इंटरनल प्रॅक्टिकल वगैरे काही फेल असेल, काही सबमिशन वगैरे तुम्ही काही केलं नसेल, काही अब्सेंट वगैरे राहिलं असेल, अशा कंडिशनमध्ये सुद्धा कॉन्डो तुम्हाला मिळत नाही, ठीक आहे ना. तर बघा बाळांनो, लक्षात, कॉन्डो तेव्हाच मिळतो ज्यावेळेस तुम्ही सर्व विषय पास आहात किंवा फक्त 1 किंवा 2 सब्जेक्टमध्ये तुम्हाला फक्त ऍटलीस्ट 10 मार्कांची गरज आहे. टोटल मिळून तुम्हाला फक्त 10 मार्कांची गरज आहे पास होण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला मिळून जातो बेटा कॉन्डो, ठीक आहे ना. चला असो, तर ज्या विद्यार्थ्यांना मिळाला नाहीये, आणि हा असे काही विद्यार्थी असेल की सर आम्ही सर्व विषयामध्ये पास आहे, बरोबर आहे, आणि एका विषयामध्ये आम्हाला 8 मार्क लागतात, 9 मार्क लागतात, तरी सुद्धा आम्हाला कॉन्डो मिळाला नाहीये, असं कोणी असेल ना, तर नक्की तुम्ही एक काम करू शकता, माझ्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही तुमचा रिझल्ट वगैरे सेंड करा, आपण बघू, जे होईल आपण ते बघून घेऊ, ठीक आहे ना. चला असो, त्यानंतर बघा बेटा, आता बघा, बरेचसे विद्यार्थी असं म्हणतील की सर मी पेपर लिहिला होता सर, मी खूप पेपर लिहिला होता सर, पण मला मार्कच नाही मिळाले, मला तर फेल दाखवला आहे, असं कसं काय सर. तर बघा बेटा, काळजी करू नका. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे फोटोकॉपी आणि रिचेकिंग, बरोबर आहे. तर फोटोकॉपी आणि रिचेकिंगच्या डेट आता येतील आणि जशा डेट रिलीज झाल्या ना, तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला ते मिळून जाईल बेटा, ठीक आहे ना. की फोटोकॉपी म्हणजे काय असतं, रिचेकिंग मध्ये काय असतं, याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वगैरे मी देऊन देईल, बरोबर आहे. पण एक सांगून देतो, बघा बेटा, आता तुमचा रिझल्ट लागला तर 1 ते 2 दिवसामध्ये फोटोकॉपी आणि रिचेकिंगच्या डेट्स येतील. आता फोटोकॉपी म्हणजे काय की तुम्ही जो पेपर लिहिलेला आहे बेटा, बरोबर आहे, जो पेपर तुम्ही लिहिलेला आहे त्या पेपरची झेरॉक्स कॉपी आपण मागवतो की आमची झेरॉक्स कॉपी आम्हाला द्या, आम्ही बघू की आमच्याकडून अशा काय चुका झालेल्या आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचा जो पेपर लिहिलेला आहे आन्सर शीट, त्याची झेरॉक्स आपल्याकडे येते, बरोबर आहे. झेरॉक्स मग आपण ती चेक करतो की अरे इथे तर मला मार्कच दिले गेले नव्हते, इथे तर असं झालं होतं, इथे तर असं झालं होतं. म्हणजे ज्या पण काही चुका वगैरे असेल ना, ते आपल्याला सर्व काही दिसतं, आपल्याला समजतं आणि आपण परत त्याला रिव्हॅल्युएशनसाठी पाठवतो. रिव्हॅल्युएशन म्हणजे काय की आपण त्याच्यावर क्लेम करतो की सर मी तर पास होणार होता, मला तर इथे मार्क वाढत होते, माझे मार्क मला व्यवस्थित दिले गेलेले नाही, मग आपण त्याला रिव्हॅल्युएशन साठी पाठवतो, बरोबर आहे. मग तुमचा पेपर पुन्हा डबल चेक होतो आणि जर तुमचे मार्क्स वाढत असेल तर तुम्ही जो नवीन रिझल्ट येईल त्या नवीन रिझल्टमध्ये तुम्ही पास होऊन जाशाल, बरोबर आहे. पण तुमचे मार्क नाही वाढले तर त्या ठिकाणी येतं नो चेंज, की विद्यार्थ्याचा पेपर हा बरोबर चेक केला होता, या विद्यार्थ्याचे मार्क वाढत नाहीये, त्या ठिकाणी येतं नो चेंज. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. तर हा झाला फोटोकॉपीचा कॉन्सेप्ट, बरोबर आहे. आता फोटोकॉपी म्हणजे समजलं की तुम्ही जी आन्सर शीट लिहिलेली आहे त्याची झेरॉक्स MSBT काय करते, तुमच्यापर्यंत पोहोचवते कॉलेज थ्रू, बरोबर आहे. याची फीज असे 350 रुपये तुम्हाला भरावे लागतात, बरोबर आहे. याचं डिटेल प्रोसिजर तुम्हाला सांगेल, काळजी करू नका. जसं तुम्हाला सर्क्युलर वगैरे येईल ना तसं मी तुम्हाला सांगून देईल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा, ठीक आहे ना. त्याच्यानंतर आहे बेटा रिचेकिंग. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही रिचेकिंगला टाकू. तर रिचेकिंग म्हणजे काय की फक्त आणि फक्त हे रिचेकिंगचे काहीतरी 50 रुपये फी असते, फक्त बस 50 रुपये 100 रुपये फी असते. मग सर रिचेकिंगला टाकून देऊ आम्ही, एवढे 350 रुपये लागतात फोटोकॉपीला, एवढे 350 रुपये कोण वाया घालेल. पण बघा बेटा, रिचेकिंग म्हणजे काय की तुमचा पेपर पुन्हा चेक केला जात नाही, फक्त तुमच्या मार्कांची टोटल ही व्यवस्थित झालेली आहे किंवा नाही हे फक्त चेक केलं जातं, त्याला म्हणतो आपण रिचेकिंग. तर रिचेकिंग मध्ये फक्त तुमच्या मार्कांची काउंटिंग ही फक्त प्रॉपर चेक केली जाते, बस. पण जनरली तुम्हाला सांगतो बाळांनो, रिचेकिंग मध्ये 99% तुमच्या याच्यामध्ये नो चेंज येतं.
हे 100 रुपये 50 रुपये वाया गेले समजा, पण त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे बेटा फोटोकॉपी टाकून द्या. जे विद्यार्थी 2 मार्क 4 मार्क 5 मार्क 10 मार्क लागत असेल ना, टाकू द्या, बिंदास फोटोकॉपी टाकून द्या. अरे जाऊ द्या पैसे, ठीक आहे ना, 350 रुपये जाऊ द्या बेटा, काही टेन्शन न घ्या, टाकून द्या फोटोकॉपी. जे विद्यार्थी बॅक असेल ना, कसं आहे मनामध्ये एक असं यार मी टाकून, कारण कसं असं माहिती का, बऱ्याचशा वेळेस फोटोकॉपीच्या रिझल्ट नंतर बरेचसे विद्यार्थी पास होता, मग आपल्या मनात असं वाटतं की यार फोटोकॉपी टाकून दिली असती तर मी निघू शकलो असतो, पास होण्याचे चान्सेस होते. तर बघा बाळांनो, जे विद्यार्थी बॅकलॉग असेल तर अशा विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी टाकून द्या बेटा, ठीक आहे ना. हा, यामध्ये ऑनलाईन MCQ एक्झाम जी झालेली असेल ना, त्याची फोटोकॉपी टाकता येत नाही. फक्त जे विद्यार्थी ज्या विषयांची एक्झाम तुमची रिटर्न मध्ये झालेली आहे ना, त्याच विषयांची फोटोकॉपी तुम्ही मागवू शकता, ठीक आहे ना. समजले इथपर्यंत? तर बघा, जे विद्यार्थी फेल झालेले आहे त्यांनी फोटोकॉपी मागवून घ्या. त्या फोटोकॉपीचे काय फायदे आहे, काय तोटे आहे, काय काय सर्व होतं, मी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्या समोर, काळजी करू नका, ठीक आहे ना. चला, फक्त सर्क्युलर येऊ द्या, MSBTचा डेट वगैरे येऊ द्या, केव्हा फोटोकॉपीच्या डेट केव्हा सुरू होत आहे, फॉर्म फोटोकॉपीसाठी जो फॉर्म भरावा लागतो तो केव्हा सुरू होतोय, डेट येऊ द्या, सर्व काही तुम्हाला प्रॉपर सांगून देईल बेटा, ठीक आहे ना. त्यानंतर सर रिझल्ट तर आमचा लागला. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आता भरपूर सारे प्रश्न आहे, तर जे कॉमन क्वेश्चन आहे ना, जे सर्वांना पडलेले ते मी एकदा कव्हर करून घेतो, चालेल ना. चला, तर सर्वात पहिली गोष्ट, नवीन सेमिस्टर तुमचं जे सुरुवात होणार आहे ते सुरुवात आपलं झालेलं आहे, बरोबर आहे. चला, असो तर तुमची पहिली युनिट टेस्ट होणार आहे बेटा, फर्स्ट युनिट टेस्ट तुमची होणार आहे 10 ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान, आणि दुसरी युनिट टेस्ट तुमची होणार आहे 7 ते 9 एप्रिलच्या दरम्यान, आणि तुमची फायनल एक्झाम होणार आहे बेटा. बघा, फायनल एक्झामचं जे प्रॅक्टिकल तुमचं होईल ते 18 ते 28 एप्रिल दरम्यान होईल, आणि 2 मे ते 24 मे पासून तुमची होणार आहे बेटा समर सेमिस्टरची एक्झाम. आता बघा तर हे का सांगितलं, तर समर सेमिस्टरची जी एक्झाम बेटा तुमची या सेमिस्टरची फायनल एक्झाम ही होणार आहे 2 मे ते 24 मेच्या दरम्यान, बरोबर आहे. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांचे जे बॅकलॉग वगैरे असेल ना, आता बघा तुमचे 1 विषय बॅकलॉग पडला, 2 विषय बॅकलॉग पडले, जर हे फोटोकॉपी मध्ये निघाले तर आनंदाची गोष्ट आहे, माझ्यासारखा आनंद तर कोणालाच नाही होणार, बरोबर आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना समजा फोटोकॉपी मध्ये त्यांचे विषय निघाले नाही, किंवा जे विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही यार मी पेपर खरंच लिहिला नव्हता त्याच्यामुळे मी फेल झालेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांची आता बॅकलॉगच्या एक्झाम सुद्धा 2 मे कुठे गेलं रे, चला हा, अशा विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगच्या एक्झाम आणि रेग्युलरच्या एक्झाम सर्व 2 मे ते 24 मे त्याच्या दरम्यान होणार आहे बेटा. आता यावेळेस कसं राहील माहिती का, की रेग्युलर जे सेमिस्टर आहे ना याच्या एक्झाम तर होतील, आता तुम्हाला काही गॅप मिळतील, म्हणजे पेपर समजा पहिला पेपर जर समजा आज असेल तर 3 दिवसानंतर दुसरा पेपर असेल, 4 दिवसानंतर तिसरा पेपर असेल, असं असं आपलं, बरोबर आहे. पण या दोघांच्या मध्ये जो गॅप असतो बेटा, या गॅप मध्ये तुम्हाला द्यायचे आहे बॅकलॉगच्या एक्झाम बेटा, ठीक आहे ना. चला, तर जे पण काही तुमचे विषय बॅकलॉग आहे त्या सर्वांचे एक्झाम तुम्हाला आता या सेमिस्टरला द्यायचे आहे बेटा, ठीक आहे ना. तर आतापासूनच अभ्यासाला लागून जा बाळांनो, ठीक आहे ना. आणि बघा, आपलं ऍप्लिकेशन आहे, विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आहे आपलं, बरोबर आहे. आणि या ठिकाणी भरपूर सारे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जातील, आणि ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. बघा, एकदा जा, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इतके जबरदस्त आउट ऑफ मार्क, भरपूर विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क काढलेले आपल्या डायरेक्टली, बरोबर आहे. जा एकदा चेक करा, आमचं शिकवणं बघा बेटा, टीचिंग बघा. जर तुम्हाला खरंच जर असं वाटलं ना की नाही यार हा मास्टर जो शिकवतोय ना खरंच छान शिकवतोय, मला समजायला लागलंय, बरोबर आहे, तरच तुम्ही कोर्स परचेस करा बेटा. फ्री डेमो लेक्चर तुम्हाला दिलेले फ्री, आणि भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर करा, ऍटलीस्ट तेवढं तरी. बघा, नाही घेतलं तुम्ही कोर्स परचेस नाही केला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही बाळांनो, बरोबर आहे. पण जा एकदा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, आमचं शिकवणं बघा. कारण कसं बेटा, बॅकलॉग पडणार तुम्ही, बरोबर आहे. तुम्ही म्हणता की मग सर पैसे जाता, मग एवढेच पैसे, अरे बेटा पैसे नका करा बेटा, हे वय आहे स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करायचं, बरोबर आहे. तुमच्या नॉलेजवर इन्व्हेस्ट करा बेटा, भविष्यात भरपूर सारे रिटर्न देईल, बरोबर आहे. आणि बघा, एक तुम्हाला सांगतो, एक्झाम फॉर्मची जी फी असते ना बेटा, त्याच्या आसपास आमची पूर्ण ऑनलाईन क्लासची फी असते बेटा. आमची फी जर तुम्ही बघशे बेटा 800 रुपये 900 रुपये 1000 रुपये, बस, याच्यावरती तर काहीच नाही बेटा. तर जा, सध्या ऑफर सुद्धा चालू आहे, आपले 26 जानेवारीची ऑफरचा अजून 1 दिवस बाकी आहे. जा, इंडिया नावाचा कुपन कोड तुम्ही टाका, तुम्हाला 20% डिस्काउंट मिळून जाईल बेटा, ठीक आहे ना. चला, असो तर बघा बाळांनो, तर अशा प्रकारे तुमचं हे सेमिस्टर सुरू होणार आहे 2 मे ते 24 मेच्या दरम्यान, बरोबर आहे. चला, आता एक प्रश्न तर आम्हाला समजला, ठीक आहे ना, की आमच्या बॅकलॉगची एक्झाम होणार आहे समरमध्ये 2 मे ते 24 मेच्या दरम्यान. आता अजून एक प्रश्न सर, काय की सर दुसरी गोष्ट युनिट टेस्टचं काही होऊ शकतं का? आता युनिट टेस्टचं काहीच होऊ शकत नाही. युनिट टेस्टच्या मार्कांमध्ये काहीच बदल होऊ शकत नाही. आता तुम्हाला फायनल थिअरी एक्झाम मध्येच बाकीचा स्कोरिंग तुम्हाला करावी लागेल. तर बघा बाळांनो, अजून सुद्धा सांगतोय, या सेमिस्टरला युनिट टेस्टचा चांगला अभ्यास करा बेटा. 20+ कमीत कमी 20 मार्क तुमचे आलेच पाहिजे बाळांनो. काही बी करा तुम्ही, ते साम दाम दंड वेद, रात्रभर जागा, अभ्यास करा, काही बी करा, काही पण करा, पण मार्क्स आले पाहिजे बेटा, ठीक आहे ना. हो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की जे विद्यार्थी आता ओटीओ साठी आहे, बरोबर आहे. आता बघा, फर्स्ट इयर वाल्यांना काही टेन्शन नाहीये, बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग असेल काळजी करू नका, ठीक आहे ना. आता सेकंड सेमिस्टरला तुम्हाला ते द्यावे लागतील, बरोबर आहे. पण जे विद्यार्थी आता आहे ओटीओला, तर सर्वात मेन प्रॉब्लेम झालेला आहे ओटीओचा, की सर आम्ही ओटीओच्या मध्ये आहे, आमचे विषय सुटले नाही, मग आता आम्ही काय करावं.
तर बघा बाळांनो, ओटीओचा कॉन्सेप्ट कसा माहिती का, वन टाइम अपॉर्च्युनिटीचा. बघा जर समजा आता बघा तुमचं आहे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि आहे तुमचं थर्ड इयर, बरोबर बेटा. चला असो, आता जर समजा तुमचा फर्स्ट इयरचा एकही बॅकलॉग असेल ना, तर तुम्ही आता एक्झामला देऊ शकत नाही. तुम्ही ओटीओ मधून बाद झालेले आहात, तुम्ही ओटीओ मधून बाहेर निघालेले आहात. येतंय का लक्षात मला काय म्हणायचं. बघा बाळांनो, आता ओटीओ कोणासाठी होता, तुम्हाला माहिती असेल की थर्ड इयर वाल्यांसाठी होता, वन टाइम अपॉर्च्युनिटी, बरोबर आहे. तुम्ही आता 5व्या सेमेस्टरला काय केलं, बरोबर आहे, सर्व प्रॅक्टिकल्स दिले, तुमच्या युनिट टेस्ट दिल्या, सर्व दिला, बरोबर आहे. तर बघा बाळांनो, आता 5व्या सेमेस्टरला तुम्ही होते, 6व्या सेमेस्टरला तुम्ही गेलेले आहात, तर तुम्हाला आता 5व्या आणि 6व्या सेमेस्टरच्या एक्झाम देता येईल किंवा नाही. ऐका, तुम्हाला आता 5व्या 6व्या सेमेस्टरच्या एक्झाम देता येईल किंवा नाही हे समजून घेण्यासाठी, जर समजा तुमचा फर्स्ट इयरचा एक जरी सब्जेक्ट बॅकलॉग असेल ना, एक जरी समजा तुमचा बॅकलॉग असेल बेटा, काय फर्स्ट इयरचा एक जरी बॅकलॉग असेल तरी तुम्हाला थर्ड इयरला एक्झाम देता येणार नाही. दुसरी गोष्ट, सेकंड इयरला तुमचं होतं बेटा थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर, बरोबर आहे. हे दोघं मिळून जर तुम्ही एटीकेटी रूल मध्ये बसत असाल, आता एटीकेटी रूल बद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये कॉम्प्युटर, सिव्हिल, कॉम्प्युटर झालं, ईएनटीसी झालं, नंतर तुमचं आयटी झालं, या सर्व ब्रांचेसला जे कॉम्प्युटर रिलेटेड आहे त्या विद्यार्थ्यांना आहे 3ची एटीकेटी. कितीची आहे, 3ची. आणि मेकॅनिकल झालं, बरोबर, इलेक्ट्रिकल झालं, सिव्हिल झालं, यांना आहे 4ची एटीकेटी. जर समजा तुम्ही 4 पेक्षा जास्त बॅकलॉग असाल, 4 पेक्षा तुम्ही सेकंड इयर जास्त बॅकलॉग असाल, तरी सुद्धा तुम्ही आता 6व्या सेमेस्टरला परीक्षा देऊ शकत नाही. तुम्ही सुद्धा ओटीओ मधून बाद झालेले आहात. समस्या बाळांनो मला काय म्हणायचं ते, ठीक आहे ना. चला, म्हणजे फर्स्ट इयरचा एकही बॅकलॉग नको पाहिजे आणि सेकंड इयरचे 4 पेक्षा जास्त बॅकलॉग नको पाहिजे, तरच तुम्ही आता 6व्या सेमिस्टरला एक्झाम देऊ शकतात. आणि 6व्या सेमिस्टरला तुम्हाला एक्झाम कोणाकोणाची द्यायची आहे, 5व्या सेमिस्टरची पण द्यायची आहे, 6व्या सेमिस्टरची पण द्यायची आहे, आणि यांच्यापैकी जर उरले काही विषय असतील तुमचे सेकंड इयरचे, हे सुद्धा तुम्हाला द्यायचे आहे बेटा, ठीक आहे ना. तर 6व्या सेमिस्टरला तेच एक्झामसाठी इलिजिबल असतील जे विद्यार्थी फर्स्ट इयर क्लिअर असतील आणि सेकंड इयरच्या एटीकेटी मध्ये ते बसले पाहिजे. मेकॅनिकल असेल तर 4ची एटीकेटी आणि कॉम्प्युटर आयटी वगैरे असेल तर 3ची एटीकेटी, ठीक आहे ना. तेच विद्यार्थी फक्त 6व्या सेमिस्टरला एक्झाम देऊ शकतील. पण हा, आता असे काही विद्यार्थी असेल, सर आमचं सेकंड इयर कम्प्लीट आहे पण फर्स्ट इयरचा आमचा M2 बॅक राहून गेला, M1 बॅक राहून गेला, मग आता आम्ही थर्ड इयरला इन झालो का. नाही बेटा, तुम्ही इन झालेले नाहीये, तुम्ही फोटोकॉपी टाका बेटा. जर फोटोकॉपी मध्ये जर इन होऊन गेले तर तुम्ही थर्ड इयरच्या मध्ये एक्झाम वगैरे देऊ शकतात बाळांनो, ठीक आहे ना. तर हे थोडं समजून घ्या बेटा, ठीक आहे ना. दोनच गोष्टी बेटा, एक तर तुमचं फर्स्ट इयर क्लिअर झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, सेकंड इयरच्या एटीकेटी रूल मध्ये तुम्ही बसले पाहिजे, ठीक आहे. जर दोघी कंडिशन मध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्ही आता 6व्या सेमिस्टरला 5वं प्लस 6वं या दोघांचे एक्झाम वगैरे तुम्ही देऊ शकतात, अन्यथा तुम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला आता काय करायचं आहे, जे तुमचे मार्क्सचं जे पेंडिंग वर्क आहे, पेंडिंग जे सब्जेक्ट आहे, त्याच सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याच सब्जेक्टची पहिले तुम्हाला आता एक्झाम द्यायची आहे, ठीक आहे ना. म्हणजे तुमचं 1 वर्ष असंही गेलेलं आहे बेटा वाया, ठीक आहे ना. चला असो, बघा बाळांनो, जे क्लिअर आहे ते तुम्हाला सांगतो, रिकामा हवावरून काही फायदा नाहीये. बघा बेटा, अभ्यास करा, हा वेळ आहे बेटा स्वतःला सिद्ध करण्याचा, बरोबर आहे. बघा बाळांनो, अरे किती वेळ तुम्ही आता बॅकलॉग ठेवणार आहे, मला मान्य आहे की यार तुम्हाला पण नाही आवडत, तुम्हाला सुद्धा नाही आवडत बॅक ठेवायला, बरोबर आहे. पण बेटा बघा, अभ्यास तर करावा लागेल ना बाळांनो. आणि आता वेळ आहे, पेपर कसा लिहायचा याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ एकदा बघा. परीक्षेच्या अगोदर मी एक थोडासा मोटिवेशनल व्हिडिओ बनवला होता, त्या टायमाला तो खूप चालला होता, तो खूप व्हायरल झाला होता, तर तो सुद्धा जाऊन तुम्ही बघा बेटा, ठीक आहे ना. कसं माहिती का, बघा आपल्याला काही सायंटिस्ट नाही बनायचं आहे, आपल्याला काही मोठे रिसर्च नाही करायचं, फक्त काय करायचंय, लोकांनी केलेल्या रिसर्चवर थोडासा अभ्यास करायचा आणि पास व्हायचं बेटा, ठीक आहे ना. आणि हो, मला मान्य बेटा, सर्व मान्य आहे की तुमची पण परिस्थिती काही वेगळी असेल, कंडिशन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात बेटा, बरोबर आहे. पण बघा बेटा, जर आपण परिस्थितीला जर दोष देत बसले बेटा तर कसं होणार आहे बेटा, आपलं करावं लागेल बेटा, आपल्याला अभ्यास करावा लागेल बाळांनो, ठीक आहे ना. आणि बघा, आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल, जा एकदा आणि बघा बेटा. जर माझ्यामुळे जर तुमचा काही फायदा होत असेल तर करून घ्या बेटा, ठीक आहे ना. कसं ऑनलाईन क्लासेस वगैरे अवेलेबल आहे, जा तुम्ही 100% पास व्हायची गॅरंटी आपली डायरेक्टली, बरोबर आहे. पण फक्त प्रॉपर लेक्चर अटेंड करा, प्रॉपर नोट्स काढा, सर्व काही व्यवस्थित करा बेटा, होऊन जाशाल, ठीक आहे ना. काळजी करू नका बेटा, बरोबर आहे. आणि हो, या व्यतिरिक्त जर अजून काही क्वेश्चन असेल तर मी यासाठी नक्कीच लाईव्ह सेशन घेईल बेटा. या लाईव्ह सेशन मध्ये तुमचे सर्व डाऊट्स मी क्लिअर करून देईल बेटा, ठीक आहे ना. चला, तर आय होप सो मी सर्वांना सर्व काही डाऊट्स वगैरे क्लिअर झाले असावेत. आणि हो, काळजी करू नका, फेल झाल्याने चिंता करू नका बेटा, पण फक्त बघा, पुन्हा तेच विचार करत बसू नका. आता लागा बेटा नेक्स्ट सेमिस्टरच्या अभ्यासाला, बरोबर आहे. पण असं नका करू की 2-3 दिवस एकदम मोटिवेशन मध्ये कशाला अभ्यास, परत जैसे थे वैसे.
असं नका करू बेटा. प्रॉपर अभ्यास करा बेटा. आई वडिलांना पण अपेक्षा तुमच्याकडून येते ना बेटा. मला सांगा, तुमचे आई वडील जर तुमच्याकडून अपेक्षा ठेवणार नाही तर कोणाकडून ठेवणार आहे बेटा? ठीक आहे ना. शेजारच्या पाजारच्याकडून तर काही ठेवणार नाही. तर असं करू नका बाळांनो. अभ्यास करा. फक्त आपल्या आई वडिलांसाठी अभ्यास करा, स्वतःसाठी अभ्यास करा बेटा. काही त्यांचं बी असं काही खूप जास्त मोठं काही तुमच्यासाठी मागत नाही रे बेटा. ते फक्त एवढंच म्हणतात की बाबा पास हो, ऑल क्लिअर हो, बस एवढंच मागताय ना बेटा. तर प्लीज बेटा अभ्यास करा, चांगल्या मार्कांनी पास व्हा, आई वडिलांचं नाव, स्वतःचं नाव उज्ज्वल करा बेटा. ठीक आहे ना. आणि आमच्या गरिबाचं, आमच्यासारख्या गरीब शिक्षकाचं नाव सुद्धा तुमच्यामुळेच रोशन होतं बेटा. कारण तुमचा रिझल्ट आला तर आमचं नाव होतं. आता बघा, माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी M2 मध्ये आउट ऑफ मार्क काढले. M2 मध्ये अरे आउट ऑफ वाले एवढे भेटले डायरेक्टली बद डायरेक्टली, बरोबर आहे. नंतर सॉम मध्ये आउट ऑफ वाले तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क काढले, आपल्या ऑनलाईनच्या पण आणि ऑफलाईनच्या पण विद्यार्थ्यांनी. तर बघा बाळांनो, लवकरच मी त्यांचं बॅनर वगैरे आपल्या ॲप्लिकेशनवर येऊन जाईल. आणि हो, जर तुम्ही आपल्या ऑनलाईन क्लासेसचे असाल आणि तुम्हाला सुद्धा चांगले मार्क पडले असेल तर बेटा नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा मला WhatsAppला मेसेज करा की सर, किंवा मग ॲप्लिकेशनवर सुद्धा चॅट बॉक्स आहे बेटा. तर आज मी सर्वच्या सर्व चॅट बॉक्स वगैरे मी रीड करणार आहे बेटा. तुमचे जे पण डाऊट्स असेल ते करा. आणि हो, जर ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन इश्यू येत असेल, कोर्स दिसत नसेल, तर बघा एक व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलाय, तो एकदा जाऊन बघा. तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.